हाय, हॅलो, नमस्कार. दीपाली या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर मी आज सकाळचं रुटीन शेअर करणार आहे तुमच्यासोबत. तर मी आधी आंघोळीला पाणी ठेवलं आणि आता घर वगैरे झाडून घेते पूर्ण. तर सकाळी मी 6:30ला उठली आणि मुलींची तयारी, आंघोळ वगैरे त्यांची तयारी शाळेची करून दिली. टिफिन वगैरे तयार करून दिला आणि त्या स्कूलमध्ये गेल्या दोघी पण. आणि त्यांचे पप्पा पण गेले. 8-8:30ला सगळेच जातात. ते 7:45लाच जातात. 7:45ला रिक्षा येते स्कूलची. आणि हा बघा झोपलेला होता, पण थोडासा पण आवाज आला की लगेच उठून जातो. त्याच्यामुळे एकदम हळूहळू करावं लागतं. पण इथं मी व्हिडिओ फास्ट केला आहे म्हणून तुम्हाला एकदम पटापट दिसत असेल, पण एकदम हळूहळू करत होती बघा. थोडासा पण आवाज आला की लगेच हालचाल 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 करतो. माहिती आहे का, असाच आंघोळ्या देत देत तो त्याची पथरणी कुठं राहते आणि तो कुठं चालला जातो सरकत सरकत. झोक्यात पण असला तर पूर्ण वरून खालीपर्यंत येऊन जातो, खाली येऊन पूर्ण असा जमा होऊन जातो झोक्यामध्ये पण. आता मी त्याच्याजवळून उठली फक्त, म्हटलं झोपलाय गड्या, तोपर्यंत पटकन झाडू वगैरे मारून घेते, आंघोळ वगैरे करते. तर त्याचं चालू होतं चुईबुई चुईबुई करणं. तरी पण म्हणजे सांभाळायला लक्ष ठेवायला कोण नसलं ना तर एकट्या बाईचे एवढे हाल होता ना की बस. पाणी तापलं तोपर्यंत पटकन आंघोळ करून घेतली. आणि आता थंडीनं पूर्ण हातपाय एवढे खराब झाले ना. आणि ही डबी आहे ना टिकल्याची, एकदम छोटीशी आहे, 10 रुपयाची डबी आहे फक्त. आणि मी 3 वर्ष झाले वापरत आहे. कोणाला खरं वाटेन का, 3 वर्ष झाले मी वापरत आहे. कारण माझी टिकली आहे ना लवकर पडतच नाही. उन्हाळ्यात असो का केव्हा असं पडतच नाही लवकर. आणि लगेच नुसतं केस विचारले, डोकं विचारलं, म्हटलं आता स्वयंपाक वगैरे करू, तर इकडून पाहते तर भाऊसाहेब उठून गेला. मग त्याला परत दूध पाजलं आणि मग झोक्यातच दिलं टाकून. म्हटलं आता उठला आहे तर देते झोक्यात टाकून, झोक्यातच झोपू घालते. झोक्यात कसं झोका तर देता येतो, पण खाली कधी टाकेल असलं तर मग काय त्याच्याजवळ झोपणंच पडते. मग ब्लँकेट वगैरेची घडी करून घेतली. तोपर्यंत मी बाज आवरून घेतली. यांचा कॉट तर आवरून ठेवला होता मी सकाळीच. मग ते पथारण्या वगैरे आहे ना एकदम तिथंच ठेवावं लागतं. म्हणजे दिवसभर काय काम आहे मग, सू केली की बदलावा टाका दोरीवर, दुसरं घ्या, सू केली की बदलावा टाका दोरीवर, असं करणं पडते. आणि तो एवढी सू करतो ना, आता थंडीची भयान डायरेक्ट. वाळता पण नाही कपडे, आता बाहेर टाकावं लागतं कारण पंखा बंद आहे थंडीमुळे. मग रवा घेतला बनवायचा. रवा पण खाणं एवढं जिवार येते ना, कारण गोड गोड रोज एवढं जिवार येते की तुम्हाला काय सांगू. पण काय आता मजबुरी आहे, खावंच लागते. मग भाजीचा कधी विचार करत बसली तर मग अजून वेळ होऊन जाईन. म्हटलं अजून तो उठून जाईन. त्याच्यापेक्षा म्हटलं जाऊ दे आता वरण भात देते लावून. आणि पोरीला पण आवडतो वरण भात. भाजीचं टेन्शन होतं अजून. मग भाजी म्हटलं जाऊ दे, काही पण पापडाचा खुडा वगैरे, शेंगदाण्याची चटणी असं खाऊन घेऊ. कारण या पोरीला काही लागत नाही तिखट, फक्त मला त्यालाच लागते. खूप त्रास होतो एकट्या माणसाला. म्हणजे माणूस पण ड्युटीवर जातो, माणसाला पण आपण काही म्हणू शकत नाही की बाबा सांभाळत नाही, असं नाही वगैरे. पण सगळं आपल्यावरच येऊन जाते. काय करणार आहे, आता सांभाळावं तर लागणार आहे. पण कसं आहे, एकदम फार जास्त अवघड आहे खरंच. आताचे पोरं सांभाळणं आहे ना जास्त अवघड आहे. आधीचं नव्हतं तसं. म्हणजे आम्ही पण 5 बहिणी आहे, 1 भाऊ आहे. आणि मग आई शेतात काम करत होती. पण तरी पण आधी म्हणजे कसं होतं, कुठं पण शेतात नेलं की झाडाखाली झोका बांधून द्यायचा, झोक्यामध्ये टाकून द्यायचं. खेळ शेतात पण, खाली खेळ बाबा मातीमध्ये, कुठं पण, घरी पण, कसं पण राय, काहीच नव्हतं होतं ना. आता आपण एवढं काळजी करतो, एवढं देखरेख करतो, तरी पण मुलं आजारी पडताच. म्हणजे सर्दी खोकला चालूच राहतं. आणि सर्दी खोकला झाला म्हणजे ताप वगैरे येतोच. त्याच्यामुळे किती पण काळजी घ्या तुम्ही, जे व्हायचं असलं ते होतेच. पटापट कुकर लावला. आणि एक गोष्ट, मला आधी आहे ना वरण भात हा असा कुकरमध्ये दोन्ही डब्यामध्ये लावता नव्हता येत. कारण पाणी कमी जास्त व्हायचं ना, त्याच्यामुळे पूर्ण डबा डाळीनं भरून जात होता. झाकणापासून तर पूर्ण कुकरमध्ये भात नव्हता जात, पण वरण जात होतं. मग मी त्याच्यासाठी करायचीच नाही. आणि हा कुकर मग मी काढला पण नाही. आणि माझ्याकडे डबे पण नव्हते. मग मी यूट्यूबवर बघितलं. मग हा कुकर पण खोक्यातून काढला आणि त्यांना म्हटलं की 2 डबे घेऊन या वरण भात एकत्रच लावायसाठी, पाहू बरं होते की नाही. तर मग लावून पाहिला 1-2 वेळेस तर एकदम भारी झाला. कारण आधी मी
वेगवेगळं शिजवत होती. कुकरमध्ये पहिले वरण शिजवायचं, मग भात शिजवायचा, कारण गॅस बी जास्त जातो, वेळ पण जातो. मग पटकन कणिक भिजवून घेतली. कणिक भिजवता पण त्याला चोखा द्यायला जाणं पडते, कारण लगेच उठून जातो. मग पटकन म्हटलं आता पोळ्या टाकून घेते, अजून रवा पण नाही खाल्ला, पण लगेच तो उठून गेला. मग प्लेट घेऊन तिकडेच गेली, तिकडूनच त्याला झोका देत देत रवा खाल्ला आणि परत आली, पोळ्या टाकून घेते म्हटलं पटापट. संध्याकाळच्या टायमाचं काही स्वयंपाकचं एवढं ताण नसतं, म्हणजे संध्याकाळी कसं पोरी घरी असता आणि झोक्यात तेल टाकलं की ते मोठी झोका देते, तोपर्यंत मी स्वयंपाक करून घेते. पण दिवसाचं तर एवढं टेन्शन आहे. उठला परत आवाज आला, परत गेली, झोका लोटून आली. व्हिडिओ फास्ट केला आहे म्हणून तुम्हाला असं दिसत असेल, पण कसं आहे मोबाईल इकडे तिकडे न्यायला वेळ नाही आहे, कारण तो लगेच एकदम जोरात रडून उठतो, त्याच्यामुळे पळतच जावं लागते आवाज आला की. मग इकडे पोळी जळली तरी पण चालेल, पण आधी तिकडे जाणं पडते. आणि इकडे समोर आहे ना हॉलमध्ये झोका बांधायला वगैरे जागा आणि POP येतं, मग त्याच्यासाठी बेडरूममध्ये झोका बांधला आहे. मग ते बेडरूममध्येच आहे, तिकडे जाणं येणं असं वाटते की या फरशीवरून एखाद्या दिवशी पाय कधी सटकला ना तर तंगडं गिंगडं जाईन ओढून. पटकन पोळ्या आवरून घेतल्या, गॅस पुसून घेतला आणि लगेच भाऊसाहेब उठला. मग भाऊसाहेबला औषध वगैरे देऊ म्हटलं. मग मस्त इथं खिडकीतून ऊन येते, म्हणजे बाहेर कधी नेलं ना तर बाहेर उन्हामध्ये न्यायचं म्हटलं तर थंडी हवा राहते एकदम, आणि टोपी वगैरे घालत नाही आधीच, त्याच्यामुळे मग इथंच कॉटवरती मस्त ऊन येते तर कॉटवरतीच टाकून देते त्याला. 11 वाजता मग मशीनमधून कपडे काढले आणि कपडे पण टाकून दिले बाहेर. आणि तिकडून येऊन पाहते तर भांड्याचा गराडा किती मोठा पडलेला आहे. अजून जेवण बाकी होतं. मग पोरी जेवायला बसल्या, म्हटलं जाऊ दे आता मी पण पहिले जेवण करून घेते. त्याला झोपू घालून दिलं होतं मस्त आंघोळ गिंघोळ करून. मग मी पापडाचा होळा केला आणि वरणामध्ये टाकल्या होत्या मिरच्या, तिखटच केलं होतं, पण तरी पण केला पापडाचा. या सर्वजण जेवण करायला. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.